वेलकम स्टुडंट. राज्यशास्त्र विभागातर्फे मी तुम्हा सर्वांचं पुन्हा स्वागत करीत आहो. मी प्राध्यापक सागर होमराज मेश्राम. आजचा टॉपिक आहे आपला इंग्लंड आणि अमेरिकेमध्ये संविधानवादाचा विकास. ह्या अगोदर आपण जो प्रिव्हियस लेक्चर्स बनवलेलं होतं तो होता संविधान आणि संविधानवाद यामधील फरक. तर संविधानवाद आणि संविधान यामधील फरक आपण थोडक्यात एक सेंटेन्समध्ये पाहून घेऊ की काय असते. आपण पाहिलेलं होतं की वाद, कोणत्याही वाक्याच्या शेवटीला वाद हा शब्द किंवा वाद हा वाक्य जर लागत असेल तर तो सेंटेन्स म्हणजे विचार प्रणालीमध्ये कन्वर्ट होत असते. आपण पाहिलेलं आहे की मार्क्सवाद, साम्यवाद, समाजवाद, उदारवाद, न उदारवाद, यथार्थवाद. त्याच पद्धतीनं स्टार्टिंगला संविधान पद्धती याच्या अगोदर किंवा संसदीय पद्धती अस्तित्वात याच्या अगोदर प्रत्येक राष्ट्रामध्ये एक संविधानवाद निर्माण झालेला होता. तो संविधानवाद आणि संविधान यांच्यामधील फरक आपण अर्थाच्या दृष्टीने पाहायला गेलं तर काय आहे, तर संविधान हे राज्य व राज्यसंस्थेच्या संघटनेचे एक प्रतीक असते. क्लिअर? म्हणजे आपण संविधान असते ते एखाद्या राज्याचं असते किंवा एखाद्या राष्ट्राचं असते किंवा एखाद्या शासन संस्थेचं असते. क्लिअर? आणि संविधानवाद म्हणजे काय, तर संविधानवाद हे एक शासनाची सत्ता मर्यादित व नियंत्रित करण्यासंबंधीच्या विचार प्रणालीचे प्रतीक असते. क्लिअर? म्हणजेच काय, तर संविधान हे एखाद्या शासन संस्थेचे असू शकते, राज्याचे असू शकते या राष्ट्राचे असू शकते. परंतु संविधानवाद काय आहे, तर शासनाची सत्ता मर्यादित व नियंत्रित करण्यासंबंधीच्या विचार प्रणालीचे एक प्रतीक आहे. त्यानंतर संविधानवादात काय असते, तर संविधानवादात सरकार, व्यक्ती, सामाजिक संघटना यामधील संबंधाचे वर्णन केलेले असते. उत्पत्तीच्या दृष्टीने पाहायला गेला संविधानवाद आणि संविधानातला फरक, तर ग्रेट ब्रिटन म्हणजे इंग्लंड हे देश सोडून सर्वच देशाचे संविधान कसे आहे, तर लिखित आहे. आणि इंग्लंड एकमात्र राष्ट्र असं आहे की त्याचे संविधान कसे आहे, तर अलिखित आहे. म्हणजेच काय, तर प्रत्येक देशाची निर्मिती म्हणजे संविधानाची निर्मिती एका विशिष्ट काळात झालेली आहे असं आपल्याला दिसून येते. त्याच पद्धतीनं आपल्याला तोच पॉईंट आपल्याला आजच्या लेक्चर्समध्ये बघायचा आहे की इंग्लंड आणि अमेरिकेमध्ये संविधानवादाचा विकास का झाला, कसा झाला. प्रश्न असा आहे की आपण एका वेळेस दोन्ही राष्ट्रांचा अभ्यास का बरं करतो, तर आपला विषयाचं नावच आहे की तुलनात्मक शासन आणि राजकारण, कॉम्परेटिव्ह पॉलिटिक्स. म्हणजे आपल्याला दोन्ही राष्ट्रांचा मिडियन अभ्यास करून दोन्ही राष्ट्रांना समान वेटेज द्यायचा आहे. म्हणजेच काय, तर एका साईडला आपल्याला इंग्लंडमध्ये संविधानवादाचा विकास पाहायचा आहे आणि लगेचच आपल्याला अमेरिकेमधील संविधानवादाचा विकास पाहायचा आहे. तर काय होत असते, आपण पाहिलं की जो प्राचीन काळ, मध्ययुगीन काळ, आधुनिक काळ म्हणजे इतिहासाचे जे टप्पे पडलेले होते, तर त्या मध्ययुगीन काळामध्ये आपल्या भारतावर किंवा इंग्लंडमध्ये सर्जामशाहीच्या काळातच इंग्लंडमध्ये राष्ट्रवादाची बीजे रोपली गेली. सर्जामशाही म्हणजेच काय, तर एक निरंकुश राजेशाही पद्धती होती ते. क्लिअर? त्यामध्ये काय होतं की जो मध्ययुगीन काळ होता त्या मध्ययुगीन काळामध्येच इंग्लंडमध्ये सर्जामशाहीचा जो काळ सुरू होता त्याच्या काळामध्येच राष्ट्रवादाची बीजे रोपली गेली. म्हणजेच काय, तर राष्ट्रवाद हा निर्माण झाला. आणि त्यानुसारच युरोप खंडामध्ये धर्म सुधारणा चळवळीचा प्रारंभ करण्यामध्ये इंग्लंड हा सर्वात प्रथम राष्ट्र ठरला. हळूहळू काय झालं, तर सर्जामशाहीच्या समाप्तीनंतर इंग्लंडमध्ये राजतंत्र म्हणजेच निरंकुश राजेशाही ह्या शासन पद्धतीचा प्रकार प्रस्थापित व विकसित झाला होता. मध्ययुगीन काळामध्ये इंग्लंडमध्ये जो सर्जामशाहीचा काळ होता त्यांच्या काळामध्ये जे राष्ट्रवादाची बीजे रोपली गेली म्हणजे राष्ट्रवाद निर्माण झाला. आणि युरोप खंडामध्ये धर्मसुधारण चळवळीचा प्रारंभ करणारा कोणता सर्वात प्रथम राष्ट्र असेल तो इंग्लंड होता.
आणि काय झालं तर हळूहळू सर्जनशाहीचा काळ हा इंग्लंडमध्ये समाप्त झाला आणि लगेचच इंग्लंडमध्ये राजतंत्र म्हणजेच निरंकुश राजेशाही ह्या शासन पद्धतीचा एक नवीन प्रकार विकसित झाला. परंतु काय तर जो निरंकुश राजेशाही पद्धती होती ती ब्रिटिश जनतेला योग्य तो मार्गदर्शन किंवा योग्य त्या प्रकारे त्यांना वागणूक देत नसे, त्यांना सोयी सुविधा देत नसे, स्वतःच्या मनमर्जीने वागण्याची मुभा देत नसे. आणि त्यामधूनच ब्रिटिश प्रजेने काळाच्या ओघात हळूहळू काळाच्या ओघात त्या राज्याच्या निरंकुश सत्तेविरुद्ध संघर्ष करण्याचा सुरुवात केली. आणि त्यामध्येच तो जो शतक होता संघर्ष करण्याचा तो शतक होता 12वा शतक. क्लिअर. आणि त्या 12व्या शतकातच प्रजेने आपले काही पारंपरिक हक्क अबाधित ठेवण्यासाठी ब्रिटिश सरकारासोबत किंवा त्या निरंकुश सत्तेविरुद्ध किंवा त्या निरंकुश सत्तेसोबत काही करार करण्यास राजाला भाग पाडले. आणि तोच ब्रिटिश राजा आणि प्रजामध्ये झालेला जो करार होता त्यालाच आपण मॅग्ना कार्टा करार म्हणून ओळखत असतो. आणि त्या मॅग्ना कार्टा करारामुळे राजाच्या निरंकुश सत्तेवर अंकुश निर्माण झाला. म्हणजेच जी निरंकुश राजेशाही पद्धती इंग्लंडमध्ये अस्तित्वात होती ते निरंकुश राजेशाही पद्धती इंग्लंडमधल्या लोकांना होता, जे जनते होता, जे लोक आहेत त्यांना योग्य त्या पद्धतीने मार्गदर्शन करत नाहीत. त्या कारणास्तव त्या ब्रिटिश प्रजेने त्या काळाच्या ओघामध्ये येऊन निरंकुश राजेशाही विरुद्ध किंवा निरंकुश राजसत्तेविरुद्ध संघर्ष करण्यास प्रारंभ केला. आणि त्या तो ड्युरेशन होता संघर्ष करण्याचा जो काळ होता तो 12वा शतक होता. आणि त्या 12व्या शतकातच प्रजेने आपले काही पारंपरिक हक्क कायम ठेवण्यासाठी जो इंग्लंडचा राजा होता त्याला तो राजा निरंकुश सत्तेविरुद्ध करार करण्यास भाग पाडले. आणि ब्रिटिश राजा आणि प्रजा यांच्यामध्ये काही एक करार झाला, त्याला आपण मॅग्ना कार्टा करार म्हणून ओळखला होतो. आणि त्यानंतरच राजाच्या निरंकुश सत्तेवर अंकुश निर्माण झाले. निरंकुश राजतंत्राचे मर्यादित राजतंत्रामध्ये रूपांतर घडून येण्याची प्रक्रिया सुरू झाली. म्हणजेच जी निरंकुश राजेशाही पद्धती होती ठीक आहे त्या मर्यादित राजतंत्रामध्ये रूपांतर घडून येण्याची काही प्रक्रिया सुरू झाली, कारण ब्रिटिश राजा आणि प्रजा यांच्यामध्ये काही मॅग्ना कार्टा नावाचा एक करार झाला होता. आणि हळूहळू म्हणजेच 12व्या शतकानंतरच इंग्लंडमध्ये राष्ट्रवादाचा विकास अधिक शीघ्र गतीने होऊ लागला. आणि एक काळ आला की राष्ट्रवादाची लाट ही उसळू लागली आणि राजा विरुद्ध प्रजा असा संघर्ष उभा राहिलेला इंग्लंड हा जगामध्ये पहिला देश ठरला. त्यामुळेच आपल्याला पाहायचं आहे की इंग्लंडमध्ये हळूहळू काय झालं तर राजा विरुद्ध प्रजा असे काही राष्ट्रवादाची लाट उपडू लागली. आणि त्यामुळेच राजा विरुद्ध प्रजा असा बंड किंवा असा संघर्ष करणारा जो पहिला राष्ट्र ठरला तो म्हणजे इंग्लंड. तर इंग्लंडमध्ये ट्युडर नावाची घराण्याची जुलूमशाही संपुष्टात आली. म्हणजेच काय तर जी निरंकुश राजेशाही होती ती निरंकुश राजेशाही हे ट्युडर घराण्याची होती आणि ते हळूहळू संपुष्टात आली. त्यानंतर स्टुअर्ट घराण्याची निरंकुश राजेशाही सत्ता अस्तित्वात आली, तेही हळूहळू संपुष्टात आली. आणि त्यामुळेच ते संपुष्टात आल्यामुळे संविधानवादाचा पूर्वीपेक्षा अधिक जलद गतीने विकास होण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाला. म्हणजेच संविधानवादाला जो अनुकूल वातावरण पाहिजे होता तो ट्युडर किंवा स्टुअर्ट घराण्याची जी सत्ता होती त्या घराण्याशाहीमध्ये संविधानवादाला तेवढा विकसित होण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण नव्हता. म्हणून राजा विरुद्ध प्रजा जेव्हा असा संघर्ष निर्माण झाला इंग्लंडमध्ये तेव्हा त्या ड्युरेशनमध्ये किंवा त्या कालखंडामध्ये इंग्लंडमध्ये ट्युडर ह्या घराण्याची जुलूमशाही जेव्हा संपुष्टात आली म्हणजे संपली, त्यानंतर स्टुअर्ट घराण्याची जुलूमशाही आली तेही देखील संपली. आणि ते संपुष्टात आल्यामुळे इंग्लंडमध्ये संविधानवादाचा पूर्वीपेक्षा अधिक जलद गतीने विकास होण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाला. त्यानंतर एक क्रांती झाली. त्या क्रांतीचा काळ होता 1688. त्याला आपण रक्तशून्य क्रांती म्हणून ओळखला जातो.
आणि त्या रक्तशून्य क्रांती म्हणजेच ब्रिटिश जनतेने राजाच्या निरंकुश सत्तेविरुद्ध मिळवलेला एक निर्णायक विजय होय. म्हणजेच काय तर राजाविरुद्ध प्रजा जेव्हा हा संघर्ष निर्माण झाला आणि जगामध्ये पहिला इंग्लंड असा राष्ट्र ठरला की ज्या राजाविरुद्ध प्रजा असा संघर्ष निर्माण होणारा, आणि त्यानुसारच जो निरंकुश राजेशाहीची सत्ता होती, ठीक आहे, ते संपुष्टात यायला लागली. ओके. आणि हळूहळू पार्लमेंट म्हणजेच काय संसदीय शासन पद्धती अस्तित्वात यायला लागली आणि संविधानवादाला निर्माण होण्यासाठी आणि जलद गतीने विकास होण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले. तो ड्युरेशनच म्हणजे 1688च्या जो रक्तशून्य क्रांती होती तीच म्हणजे ब्रिटिश सत्तेने राजाच्या विरुद्ध किंवा राजाच्या निरंकुश सत्तेविरुद्ध मिळवलेला निर्णायक विजय होता. आणि याच क्रांतीने ब्रिटिश पार्लमेंटच्या सार्वभौम तत्वाची बीजे पुरली आणि बीजे रोवल्यानंतरच या कायद्याची अधिसत्ता हे तत्व प्रस्थापित झाले आणि संविधानवादाला बळकटी प्राप्त झाली. नंतर इंग्लंडमध्ये हळूहळू काळाच्या ओघामध्ये झाल्यानंतर संविधानवादाला अधिक बळकटी प्राप्त झाल्यानंतर काही क्रांत्या घडून आल्या. त्या क्रांत्या म्हणजे 1832, 1867, 1884 या कायद्याने ब्रिटिश लोकांच्या मताधिकारांच्या काही कक्षा विस्तृत केल्या, काही पसरवल्या आणि त्यामुळेच हाऊस ऑफ लॉर्ड्स आणि हाऊस ऑफ कॉमन्स असे 1911 आणि 1949च्या कालखंडामध्ये 2 सभागृह निर्माण झाले. आणि त्यानुसारच ब्रिटिश जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या हाऊस ऑफ लॉर्ड्स किंवा हाऊस ऑफ कॉमन्स असे 2 पैकी जो ब्रिटिश जनतेच्या प्रतिनिधित्व करणारा सभागृह होता तो होता हाऊस ऑफ कॉमन्स. सभागृहाच्या अधिकारात काही मर्यादित किंवा काही अधिकारात वाढ करण्यात आली आणि अर्थविषयक मंजूर करण्यासाठी हाऊस ऑफ कॉमन्स या सभागृहाकडेच निर्वाध वर्चस्व प्रस्थापित झाले. आणि त्यानंतर इंग्लंडमध्ये संसदीय लोकशाही पद्धतीची पालेमुळे पक्की होऊ लागली. म्हणजेच त्यानंतरच सर्व शेवटी इंग्लंडमध्ये सर्वात प्रथम संसदीय शासन पद्धतीच्या अस्तित्वात येऊ लागली. हे झाले तर इंग्लंडमध्ये संविधानवादाचा विकास कसा झाला. सर्वात प्रथम पहिल्यापैकी मध्ययुगीन काळामध्ये सर्जनशाही काळ होता. त्यामध्ये इंग्लंडमध्ये राष्ट्रवादाची बीजे रोवली गेली. ओके. त्यानंतर सर्जनशाहीच्या समाप्तीनंतर इंग्लंडमध्ये निरंकुश राजसत्ता आली. ते देखील त्यांच्या विरुद्ध ब्रिटिश राजाविरुद्ध जनतेने बंड पुकारला. ओके. त्यालाच त्या बंडामध्ये एक करार करण्यात आला, तो आपण मॅग्ना कार्टा करार म्हणून ओळखला गेलो. आणि 12व्या शतकामध्ये राष्ट्रवादाचा विकास शीघ्रगतीने होऊ लागला आणि एक असा वेळ आला की राष्ट्रवादाची लाड उचलू लागली आणि राजाविरुद्ध प्रजा असा संघर्ष निर्माण झाला. आणि संघर्ष करणारा राष्ट्र म्हणजे सर्वात प्रथम कोण ठरला तर इंग्लंड. हे पार्श्वभूमी पाहिल्यानंतर आपण लगेच दुसऱ्या टप्प्यामध्येच काय तर आता इंग्लंडचे आपण पाहिलं की इंग्लंडमध्ये संविधानवादाचा विकास. आता आपल्याला पाहायचं आहे की अमेरिकेमध्ये संविधानवादाचा विकास. ओके. म्हणजेच काय आहे तर आपण पाहू की ज्या पद्धतीने पाहिलेलं होतं की इंग्लंडमध्ये मध्ययुगीन काळामध्ये राष्ट्रवादाची बीजे रोवली गेलेली होती. ठीक आहे. तर सर्वात प्रथम आपण पाहिलं की अमेरिकेचा शोध जसं कोलंबसने लावला तर तो समुद्री मार्गाने गेलेला होता. तर युरोपातून अमेरिकेत जाण्यासाठी सागरी मार्गाचा शोध लागलेला होता. म्हणजे तोच पॉईंट आहे की अमेरिकेचा शोध कसा का लागला, तो ड्युरेशन. त्यानंतर अनेक राष्ट्र होते जे युरोपातून अमेरिकेमध्ये जाण्यासाठी सागरी मार्गाचा शोध लागल्यानंतर अनेक राष्ट्रांनी अमेरिकेमध्ये स्थलांतर केले आणि जहाजे भरून माणसे नेली. ते राष्ट्र म्हणजे कोणते होते तर इंग्लंड, फ्रान्स, स्पेन, पोर्तुगाल. तर हे सर्व राष्ट्र युरोपियन देशामधून अमेरिकेत स्थलांतर झाले आणि जहाजे भरून माणसे नेली. आणि हे जहाजे भरून माणसे गेल्यानंतर ते अमेरिकेत गेले आणि अमेरिकेत वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या वसाहती आपल्या संघटना स्थापन केल्या. आणि ते वसाहती 13 प्रकारच्या होत्या आणि 13 वसाहती अमेरिकेमध्ये जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी स्थापन केल्या. आणि त्यानंतर स्थापन केलेलं नाही तर त्यानंतर आपलं स्वतःचं स्थानिक राज्यकारभार चालविण्याबाबत वसाहतीमधील लोक स्वतंत्र होते. त्याला एवढा अधिकार होता की एकतर युरोपातून अमेरिकेत जाण्यासाठी सागरी मार्गाचा शोध लागला तर लागला आणि लगेचच काही राष्ट्रे अमेरिकेमध्ये जाऊन स्थलांतरही झाले.
स्पेन, इंग्लंड, पोर्तुगाल, फ्रान्स असे विविध 13 वसाहती अमेरिकेमध्ये जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी स्थापन झाल्या. आणि स्थापन झाल्या तर झाल्या, आपल्या स्वतःचा राज्यकारभार चालवण्यासाठी ते स्वतंत्र देखील होते. परंतु या सर्व वसाहती ब्रिटिश साम्राज्याचा एक भाग आहे हे आपल्याला 100% माहीत होतं. आणि अमेरिकेला देखील माहीत होतं की हे जेवढ्याही वसाहत्या आपल्या राष्ट्रामध्ये आलेल्या आहेत आणि वसाहती स्थापन केलेल्या आहेत, हे सर्व कुठं ना कुठं इंग्रज साम्राज्याचा एक भाग आहे. ठीक आहे. आणि अमेरिकेतील वसाहतीवर ब्रिटिश सत्तेने आपल्या सत्तेची पक्की पकड करण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे. आणि त्यातून संघर्षाची ठिणगी उडाली. म्हणजेच काय, जसं आपल्या भारतामध्ये आले, व्यवसाय करण्याकरिता आणि राज्य करून गेले, सारखी तशीच गोष्ट झालेली आहे. काय तर अमेरिकेमध्ये ते वसाहती स्थापन करण्यासाठी गेले काही राष्ट्रे, पण अमेरिकेला हा कुठेतरी माहीत होतं की हे जे वसाहती स्थापन आहेत हे वसाहती ब्रिटिश साम्राज्याचा एकच भाग आहे. आणि हळूहळू काय केलं तर ते अमेरिकेमध्ये जे वसाहती होते ते ब्रिटिश सत्ता होते, ते हळूहळू ते अमेरिकेमध्ये आपली सत्ता पकड करण्याच्या म्हणजे मजबूत करण्याचा प्रयत्न करत होते. आणि त्या मजबूत करण्याच्या प्रयत्नामधूनच अमेरिका आणि त्या वसाहतीमध्ये संघर्षाची ठिणगी उडाली. म्हणजे संघर्षाचं वातावरण निर्माण झाला. आणि या संघर्षाने म्हणजेच स्वातंत्र्य युद्धाने अमेरिकेतील संविधानवादाच्या विकासाला पूर्वीपेक्षा अधिक जोरदार गती प्राप्त झाली. म्हणजेच काय तर आधी फक्त संविधानवादाचा प्रयत्न सुरू होता, परंतु जेव्हा हे 13 वसाहती आपल्या पकड मजबूत करायला लागले त्यावेळेस पूर्वीपेक्षा म्हणजे आधीपेक्षा संविधानवादाच्या विकासाला आणखी जोरदार गती प्राप्त झाली. ओके. आणि त्यानुसार की युरोपमधून जे अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या जेवढेही वसाहती होत्या त्या लोकांच्या पाठीशी निरंकुश राजेशाही, राजाच्या लहरीनुसार राज्यकारभार आदी संबंधीचे पुरा अनुभव होते. आणि ते जे राज्यकर्ते होते किंवा जे विचारवंत होते ते होते मॉन्टेस्क्यू, लॉक, रुशो असे इत्यादी विचारवंताचे शासनाची सत्ता नियंत्रित करण्याच्या आवश्यकतेसंबंधीचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचले होते. म्हणजे कोणापर्यंत तर त्या वसाहतीवाल्यापर्यंत. आणि त्यानंतर त्यामधूनच स्थानिक राज्यकारभार स्वतंत्रपणे चालवण्याची चटक लागलेल्या अमेरिकन वसाहतींनी आपला अधिकार स्वातंत्र्य बंधने आणण्यावर ब्रिटिश सत्तेविरुद्ध युद्ध पुकारले. म्हणजे जे वसाहती होते ते आपल्याला स्वातंत्र्याची चटक लागण्यासाठी म्हणजे स्वातंत्र्य आपल्याला मिळायला पाहिजे आणि आपली सत्ता पक्की व्हायला पाहिजे, मजबूत व्हायला पाहिजे याविरुद्ध यासाठी त्या वसाहत्यांनी आणि जे अमेरिकन जनता होती त्यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध युद्ध पुकारले. आता काय झालं तर ते 13 वसाहती होत्या, ते 13 वसाहती अमेरिकेविरुद्ध न जाता ते अमेरिकेकडे आले आणि जे ब्रिटिश सत्तेविरुद्ध होती त्यांच्या विरुद्ध युद्ध पुकारले. आणि ते 13ही वसाहती एकत्र आल्या आणि त्यांनी आपल्या स्वतःचा स्वातंत्र्याचा जाहीरनामा घोषित केला. आणि तोच जाहीरनामा आपण ओळखला जातो की अमेरिकेचा स्वातंत्र्याचा जाहीरनामा, जो आहे 1776 ओके. कधी झाला तर अमेरिकेचा स्वातंत्र्य जाहीरनामा तर 1776 यानुसारच शासनाचे अधिकार आणि त्यांची मूलभूत तत्वे लोकांना निर्धारित करू शकतात असं स्पष्टपणे नमूद करण्यात आले. क्लिअर. तर हे झाले हे झालं की अमेरिकेत स्वातंत्र्य कसा झाला, 13 वसाहती संघर्ष कसा निर्माण झाला आणि हळूहळू जो संविधानवाद होता तर संविधानवादाला चालना ह्या ड्युरेशन ह्या कालखंडामधूनच प्राप्त झालेली आहे. ठीक आहे. तर अमेरिकेचे संविधान हे जसं आपण पाहिलं की इंग्लंडचं कम्पेअर केलं तर इंग्लंडच्या संसदीय शासन पद्धती शेवटीला प्राप्त झाली असली तरी पण संविधान हा अलिखित स्वरूपातच प्राप्त झाला. परंतु इंग्लंड हा सर्वात प्रथम कोणता देश ठरला तर राजाविरुद्ध प्रजा असा संघर्ष निर्माण करणारा. परंतु अमेरिका कोणता देश ठरला आहे तर सर्व जगाच्या पाठीवर सर्वात प्रथम लिखित संविधान असणारा देश. आपण सेंटेन्स पाहिलेलं आहे की अमेरिकेचे संविधान हे आधुनिक काळातील जगातील पहिले लिखित संविधान होय. क्लिअर. म्हणून शासनाच्या 3ही अंगामध्ये टोकाचे सत्ता विभाजन केल्यास राज्यकारभार चालविणे अशक्य होईल. म्हणून संविधान निर्मात्यांनी सत्ता विभाजनाला नियंत्रण व संतुलनाच्या तत्वाची जोड दिली आणि संविधानाचे लिखित स्वरूप त्यात नागरिकांच्या मूलभूत हक्कांची स्पष्ट नोंद केली. म्हणजेच ज्या पद्धतीने ब्रिटिश सत्तेने काही अधिकार जे हिणावलेले होते ते अधिकार जेव्हा अमेरिका स्वतंत्र झाला त्यांनी युद्ध केले
आणि सर्वात प्रथम लिखित संविधान निर्माण केलं, त्यामध्ये जो नागरिकांना त्यांच्या स्वतःच्या दैनंदिन गरजा प्राप्त होतील आणि स्वतःचा विकास करू शकेल असं सर्व सुखसुविधा त्यांनी संविधानाद्वारे त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे. हे झालेले आहे आजचा टॉपिक म्हणला अमेरिका आणि इंग्लंडमध्ये संविधानवादाचा विकास कोणत्या कोणत्या टप्प्याने झाला. नेक्स्ट पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चर्समध्ये बघू. थँक्यू अँड हॅव अ नाईस डे.